यानंतर पाहूया एक ब्रेकिंग बातमी। बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आलेले आहेत। खरं तर कृषी विषयक हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये दोघंही निमंत्रित होते। अजित पवारांच्या हस्ते सकाळी उद्घाटन करण्यात आलं आणि आता शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर आलेले आहेत। बारामतीमध्ये हा कार्यक्रम आहे, कृषी प्रदर्शनाचा हा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काका पुतणे हे एकाच मंचावर आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, दोघांमध्ये केवळ एका खुर्चीचं अंतर आहे। अजित पवार आणि शरद पवार हे दोघं एका मंचावर आले। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। जयकुमार, खरं तर जेव्हापासून या कार्यक्रमाची घोषणा झाली, रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, तेव्हापासून या दिवसाची चर्चा होती। हे नेमकं कधी होणार याची चर्चा होती। आज सकाळपासून सुद्धा साशंकता होती, दोघं एकत्र मंचावर येणार किंवा नाही। पण आता शरद पवार आणि अजित पवार दोघंही एका मंचावर आलेले पाहायला मिळतात। काही बातचीत झाली, त्यांच्यामध्ये काही संभाषण झाल्याचं दिसलं? काही कारणास्तव जयकुमार यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय, अजित पवार आणि शरद पवार हे एका मंचावर एकत्र आले। बारामतीमध्ये कृषी विषयक हा कार्यक्रम आहे, कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमासाठी अजित पवार आणि शरद पवार काका पुतणे हे एका मंचावर आलेले आहेत। या कार्यक्रमाआधी सुप्रिया सुळेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, आपण ती प्रतिक्रिया ऐकू। मला ताई सांगा, प्रदर्शनाला सुरुवात झाली, शेतकऱ्यांना काय आव्हान? मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करीन, विनंती करीन की त्यांनी जरूर या केंद्रात यावं आणि हे सगळं बघावं। आज आपण बघितले म्हणजे सैफ अली खानच्या त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे, चोराने त्यांच्या घरी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर। मला आता पत्रकारांकडून कळालं, मला वाटतं पोलीस आणि त्यांच्या फॅमिलीकडून ऑफिशियल स्टेटमेंट येईल। कुठेतरी पोलीस प्रशासन अपयशी ठरते, नाही, चिंताजनक आहे। कोणी केलंय, काय केलंय हे फार चिंताजनक आहे। मला असं वाटतं आपण ऑफिशियल स्टेटमेंटची वाट बघूया। राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत। आपल्या इथल्या बारामतीतल्या 15 गावातच एका महिलेला, परप्रांतीय महिलेला कामाचं आमिष दाखवून या ठिकाणी आणून त्यावरती अत्याचार करण्यात आलेले आहेत। नाही, खूप चिंताजनक आहे। अनेक वेळा मी बघितलंय, जेव्हा क्राईम कधी वाढतो, जेव्हा फायनान्शियल डिस्ट्रेस्ड असतो। त्यामुळे इकॉनॉमी ही स्लो डाऊन झाली आहे। तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे ह्या सगळ्यामध्ये, त्यामुळे चिंताजनक सगळं आहे। आणि इकॉनॉमिक डिस्ट्रेस आला की नेहमी कुठल्याही समाजामध्ये क्राईम वाढतो। बीड आणि बीडमधल्या परळी, बीड असेल, तिथले देखील वातावरण आता चिघळत चाललेलं आहे। दिवसेंदिवस वातावरण अजून चिघळत चाललेलं आहे। या परिस्थितीकडे कसं बघताय? मला वाटतं बीड आणि परळीच्या दोन्ही घटना ह्या अतिशय संवेदनशीलपणेच सगळ्यांनीच त्याच्याबद्दल बोललं पाहिजे। आणि अनेक गोष्टी रोजच काही ना काहीतरी बाहेर येत आहे, नवीन नवीन माहिती बाहेर येते। त्याच्यामुळे ती पूर्ण केस लॉजिकल एंडला आणि त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा एवढाच आमच्या सगळ्यांचा माणुसकीच्या नात्याने प्रयत्न आहे। दुसरा एक कौटुंबिक प्रश्न घेत होता, काल तुम्ही कालच्या कार्यक्रमामध्ये गेला होता, कबड्डीच्या कार्यक्रमामध्ये, त्या ठिकाणी दादा ज्यावेळेस भाषणाला आले त्यावेळेस ते म्हणले माझ्या भगिनी पंकजताई यांचं स्वागत आहे, परंतु ज्यावेळेस तुमचं नाव घेतलं तेव्हा लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे असं नाव घेतलं। म्हणजे तुमच्या नाव अगोदर भगिनी असं जोडलं ना, कुठेतरी दादांच्या मनात किंवा तुमच्या मनात कुठं नाराजी असेल? मी कुठे काय बोलले? दादांकडे त्यांना विचारायला मी कसं सांगणार? मी दुसऱ्याबद्दल कसं बोलणार? मी माझ्याबद्दल बोलू शकते। आणि काल म्हणजे बारामतीतले तरी लोकप्रतिनिधी असताना तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली नाही तुम्हाला कार्यक्रमात? तुम्ही कार्यक्रम मॅचेस व्हायच्या अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी? नाही, माझे काका प्रताप पवार आले होते, मी त्यांना 8 वाजता जेवायला भेटीन सांगितलं होतं आणि कार्यक्रम 6 ते 8च होता ना, कार्यक्रमाला उशीर झाला होता, म्हणून माझी वेळ झाल्यावर मी गेले। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।